नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन 3 आहे त्यातला थर्ड वाला जो एक्झाम्पल आहे तो पाहणार आहोत। क्वेश्चन 3 काय म्हणतो आपल्याला, क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करा ए इक्वेशन जे आहे सायमल्टेनियस। चला बघूया, क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करताना फर्स्ट काय लक्षात ठेवायचं की हे जे इक्वेशन आहे दिलेले ax प्लस बी वाय इक्वल टू सी फॉर्म मध्ये आहे का नाही ते बघायचं। बघा इथं आहे हे इक्वेशन सी मध्ये, त्या ax प्लस जनरल फॉर्म मध्ये आहे दिलेलं। बघा कसं, ह्या इक्वल टू च्या साइनच्या इकडे x आणि y आहे आणि इकडे कॉन्स्टंट आहे, म्हणजे ax प्लस बी वाय इक्वल टू सी। a आणि b ची व्हॅल्यू काय पण असू शकते, इथं 1 आहे 2 आहे आणि हे पण आहे दिलेलं, म्हणून आपण याला इक्वेशन 1 इक्वेशन 2 हे दिलेलं आहे नाव। चला नंतर काय म्हणतं ते, फाइंड d dx आणि dy। तर आपण फर्स्ट काय करू, d फाइंड करून घेऊ d। तर हे d फाइंड करताना d मध्ये कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या, x आणि y चे कोएफिशिएंट। आता इथे x चे कोएफिशिएंट काय आहे 1 आणि 2। बाबा जिथं काही नाही तिथं काय असतं 1 आणि 2, 1 आणि इथं खाली आहे 2 दुसऱ्या इक्वेशन साठी, आणि विथ साइन घ्यायचं बरं का, इथं +1 +2 प्लस आपण लिहित नाही जनरली। चला इथं काय y चे कोएफिशिएंट 2 आणि खालच्या इक्वेशन मध्ये काय -3 फक्त 3 नाही -3। ओके, मग आता हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं। सॉल्व्ह करायला काय, फर्स्ट असं मल्टिप्लिकेशन 1 इंटू -3 मायनस, मग काय असा मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 इंटू 2। ओके, हे काय, हे ब्रॅकेटला कसं 1 इंटू -3 किती येणार -3 मायनस हे मायनस, हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून काय येणार 2 इंटू 2 किती 4 इक्वल टू -7। हे झालं -7। आता इथं लिहून घेऊ आपण d, सो d इक्वल टू -7 किती, d इक्वल टू -7 भेटला आपल्याला। ओके मित्रांनो, आलं इथपर्यंत लक्षात, सांगा चला कमेंट मध्ये सांगा, पाठ कमेंट मध्ये सांगा dx। आता dx मध्ये काय असतं, x च्या ठिकाणी जो x चे इथं लिहितो आपण हा x, इथं कॉन्स्टंट घ्यायचं। कॉन्स्टंट काय इथं -1 आणि 12, -1 आणि 12 1 2 12, आणि y च्या ठिकाणी जशास तसा y कुठे 2 -3। ओके चला सॉल्व्ह करा, असा मल्टिप्लिकेशन -1 इंटू -3 -1 इंटू -3 मायनस 2 इंटू 12 असा 2 इंटू 12, मग 2 इंटू 12। आता या इथं सॉल्व्ह करू बघा, -1 इंटू -3, या मायनस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस होऊन जाणार, आणि हा 3 इंटू 1 किती येणार 3, हा मायनस मधला, आणि मग आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करू 2 इंटू 12 किती 24 24। आता किती येणार 18 18 का 19 नाही ना 20 21 21। चला कॅल्क्युलेशन नीट बघत जा, कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली नाही पाहिजे। 21 कि ते पण -21 मोठ्याचं, कॅल्क्युलेशन मिस्टेक टाळायची। सो dx किती आला -21 आला इथपर्यंत। आता dy बघा, आता dy y इथं काय x च्या ठिकाणी जशाच तसा x चे कोएफिशिएंट घ्या, x चे कोएफिशिएंट काय 1 आणि 2, आणि y च्या कोएफिशिएंटच्या ठिकाणी कॉन्स्टंट किती आहे, कॉन्स्टंट बघा -1 12। चला सॉल्व्ह करा, काय 1 पहिले कसं असं 1 इंटू 12 1 into 12
-1 इंटू 2 असं कसं असं -1 इंटू किती आहे 2 इक्वल टू हा ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यावर किती आहे 1 इंटू 12 किती येणार 12 मायनस इथे बघा 2 इंटू -1 किती येणार -2 मग हे मायनस मायनस प्लस होणार किती येणार 12 प्लस 2 किती 14 सो dy किती आला आपल्याकडं 14 dy किती आला 14 आता x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे जागा आपल्याकडे कमी पडली म्हणून वरती लिहू इथं चला असं इथं घेऊ असं x आणि y तर इथं घेऊ आपण x इक्वल टू dx अपॉन d dx किती आला आपल्याकडे बघा -21 आणि d किती आला आपल्याकडे -7 हे कटला मायनस मायनस 7 आणि हे पण 3दा म्हणजे x किती आला आपल्याकडे 3 आता y सॉल्व करताना वरती किती काय असणार dy खाली d इक्वल टू dy किती आहे बघा शोधा आलाय 14 इथं लिहिलेलं मी dy इक्वल टू 14 आणि d किती आहे -7 इंटू इथे किती ना 2 म्हणजे y किती आला आपला -2 हा मायनस y आला 2 चला सो तुम्ही लिहा सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज ऑर्डर पेयर xy इक्वल टू x किती आहे आपला 3 x 3 y किती -2 किती -2 आलं का लक्षात 3 आणि 2 हे त्याचं 3 आणि -2 हे ह्या इक्वेशनचं आन्सर झालं बाय सॉल्विंग अ क्रॅमर्स रूल ओके मित्रांनो चला आता अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद मित्रांनो